प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते आणि या विधानाचं मूर्तिमंत रूप म्हणजे सुनीताबाई देशपांडे, खऱ्या अर्थाने पुलंच्या गृहिणी सखी सचिव. या दोघांनी मर्ढेकर, बाभ बोरकर, आरती प्रभू यांच्या काव्यवाचनाचे रंगमंची आविष्कार सादर करून काव्यवाचनाला एक वेगळी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. मला सुनीताशिवाय काम करणं हे जवळजवळ अशक्यच आहे असं वाटतं. पण सुनीता मात्र मला म्हणते की तुला ते सोयीचं आहे म्हणून तसं वाटतं. तेही कदाचित खरं असेल. एक तर काय आहे की मी अतिशय विसरभोळा आहे आणि मी माझ्या विसरभोळेपणाचा कधी कधी फायदा उठवत असेल, पण विसरभोळा आहे हे नक्की आहे. त्याच्याबरोबर उलट सुनीता ही, ज्याला परफेक्शनिस्ट म्हणतात ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट तेवढीच झाली पाहिजे. हा दोन प्रवृत्तीमध्ये फरक आहे. हा प्रवृत्तीमधला फरक सगळ्या जर लोकांना दिसून आला कुठे, तर तिने जे आहे मनोहर तरी लिहिलं त्याच्याबद्दल. सुनीताचा साधेपणा इतका आहे की ती म्हणते की मला नवी साडी कशाला घ्यायची, प्रत्येक साडी माझ्याकडे 30-30 वर्ष टिकते. ती आपोआप टिकत नाही, ती टिकवली जाते. माझ्याकडे 30 दिवसामध्ये माझा लेंगा फाटतो. हे दोन टोकं आम्ही एकत्र आलो आणि मला वाटतं आम्ही दोन टोकं एकत्र आलो म्हणून सुखाने नांदतोय. अनेक बाबतीत मला जागच्या जागी उगीच क्रेडिट मिळून जातं, श्रेय मला मिळतं, पण ते काम खरं सांगायचं म्हणजे तिचं असतं. आता उदाहरणार्थ मी सांगतो की माझ्या दातृत्वाबद्दल फार कौतुक होतं, पण हे जे दातृत्व आहे ना, याच्या मागे मी अगदी कमी आहे ही सगळी सुनीताची कल्पना आहे. हा ट्रस्ट तयार करावा, किंबहुना त्याचं हे जे आहे बोधवाक्य, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हे तिने ठरवलेलं आहे. निरनिराळ्या संस्था तिने शोधून काढलेल्या आहेत आणि त्यांचं काम कोण करतो, कसं करतो, त्याच्याकडे बारकाईने इतकी नजर ठेवलेली आहे की घरात असून मला सुद्धा पत्ता नसतो त्याचा. त्या संस्थेच्या लोकांना तर कळतच नाही. पण आम्हाला एक आनंद आहे की ज्यांना काही आमच्याकडून देणगी मिळाली ना, त्याने आपलं कार्य फार सुंदर केलेलं आहे. अशा स्वभावाची जी आहे ती आणि माझ्यासारखा अत्यंत बेफिकीर, मुख्यतः आळशी स्थायीभाव असलेला आणि एक मुख्यतः काम करणारी, तिला मी वर्कहॉलिकच म्हणतो. म्हणजे कामाचं काय म्हणतो, दारूचं व्यसन असतं तसं कामाचं व्यसन आहे. पण त्यांना कामं दिसतात, मला कामच दिसत नाही. त्याला काय करणार मी, इलाज नाही. पण आम्ही दोघे नांदलो, अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर म्हणतात ना, त्या तत्वाप्रमाणे नांदलो असू. पण जे जीवन झालं ते मला तरी सुखाचं झालं असं वाटतं. मला उदास बिदास काही वाटत नाही. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर, अजून डुलक्या घेत मोजिते, या दो होतील अंतर ढोर. पुलंच्या व्यक्तिमत्वाला खरोखरीच हिऱ्यासारख्या अनेक पैलू होते. लेखक कलावंतांचं आयुष्य जगताना एक व्यक्ती म्हणूनही पुलंच्या आयुष्याला अनेक पदर होते. ते आणीबाणीच्या काळात निवडणूक प्रचार मोहिमेत दाखल झाले. नागरिक स्वातंत्र्यावर गंडांतर आल्यावर पुलंची वाणी तेव्हा गरजली. सर्व प्रकारच्या साहित्याचं त्यांनी नेहमी स्वागतच केलं. दलित साहित्याने आपल्याला वेगळी दृष्टी प्राप्त करून दिली आहे असेही ते म्हणायचे. समाजोपयोगी संस्थांना देणग्या देऊन आपलं दातृत्व त्यांनी दाखवलं. अशा या व्यक्तिमत्वाच्या सर्व क्षेत्रातल्या कामगिरीचा गौरव म्हणून त्यांना मोठमोठे मान सन्मानही प्राप्त झाले. अशा व्यक्तीविषयी एवढ्या कमी वेळात काय काय म्हणून सांगणार आणि काय काय म्हणून दाखवणार. जी. कुलकर्णी म्हणाले होते तसं, कारंजाचं पाणी वाटीत घेऊन कारंजाचं वर्णन करण्याचा प्रयत्न होईल तो. वुडहाऊसच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात पुलंनी म्हटलं होतं, त्या दिवशी मी वुडहाऊसचं पुस्तक उघडलं. पहिल्या परिच्छेदातच हसू फुटलं, पण हसता हसताच डोळ्यात पाणी आलं. ते पाणी केवळ हसण्यामुळे आलं असं मात्र वाटलं नाही. आपली अवस्था अशीच आहे. एक खेळिया, एक कलावंत, मी स्वतःला कलावंत कधी म्हटलं नाही, पण आज चुकून शब्द गेला तोंडातून. खरं म्हटलं म्हणजे खेळियात, हा खेळिया या नात्याने माझं जीवन समृद्ध झालं असं वाटतं. म्हणजे कोणाबरोबर तक्रार नाही आहे. याचं कारण काय मी पाहिलं की मी कुठल्याही शर्यतीत पुढे जाण्यासाठी धावलो नाही. मी लोकांच्या चालीने चालत गेलो, त्यांच्यातच राहिलो, त्यांच्याबरोबरच राहावं असंही मला वाटतं. पुष्कळ वेळेला वयाच्या 75व्या वर्षी लोक याला जरा बरं म्हणून टाकूया अशा भावनेने जेव्हा चांगलं बोलायला लागतात, तर मी त्यांना सांगतो की असं काही मानू नका. मला लोकांनी चांगलंच वागवलेलं आहे आणि चांगलं वागवलेलं याचं कारण आहे की मला वाईट माणूस भेटलाच नाही कोणी. तो वाईट आहे असं वाटेपर्यंत त्याचा चांगुलपणा दिसत आला. हा कदाचित माझा दोष असेल, मला माहिती नाही. मला द्वेषाने कोणाच्या अंगावर जावं वगैरे जमलेलंच नाही आहे. त्यामुळे माझ्या लिखाणात त्याचे पडसाद कमी आले आणि जे आले ते तुम्ही गोड मानून घेतलेत. खुर्चीकडे उभा आहे म्हणून मला आठवलं
की मला एक खुर्ची मिळाली ती फार दुर्मिळ आहे. सत्तेची खुर्ची मिळवण्याची धडपड चाललेली असते, पण मला तुम्ही सगळ्या लोकांनी जी प्रेमाची खुर्ची दिलेली आहे ना ती मात्र मी घट्ट धरून ठेवायला मला परिश्रम करावे लागणार नाहीत ह्याचं कारण तुम्हीच ती घट्ट धरून ठेवलेली आहे माझ्यासाठी. आणखी काय सांगू मी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. देवाची आळंदी, देवाची आळंदी, देवाची आळंदी, आळंदी लागली समाधी, लागली समाधी, लागली समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर, ज्ञानियांचा राजा भोगतो राणीवर. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव मागे पुढे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे हो, मागे पुढे दाटे, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, अंगणात झाड, अंगणात झाड कैवल्याचे, कैवल्याचे. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. विठ्ठला माय बाबा, आ उजेडी राही
राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी जीवन गाणे माझे जीवन गाणे गाणे व्यथासु आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जाणी गात पुढे मज माझे जीवन माझे जीवन मा